संतोष देशमुखांच्या हत्येचं सत्य चौकशीतनं बाहेर येईल. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी. सरपंच हत्या प्रकरणी टार्गेटवर असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवर लपलाय. अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असेल तरी कारवाई होणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई करणार असल्याची माहिती. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर. भाजप केंद्रीय नेतृत्वाचीही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेर अटक. कडेकोट बंदोबस्तात पोलीस स्थानकात आणलं. शुक्लाला देवेंद्र फडणवीसांचा दणका. गुन्हा दाखल. तर पदावरनंही निलंबन. मराठी कुटुंबाला मारहाण करणं शुक्लाच्या अंगलट. महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिल्लावळ वळवळायला लागलीय. त्यांना वेळीच ठेचायला हवं. कल्याणच्या घटनेवरनं राज ठाकरेंचा संताप. संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करणारे दोघे जण सीसीटीव्हीत कैद. बाबा सिद्दीकी होण्याची वाट पाहताय का, सुनील राऊतांचा सवाल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीस भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राम मंदिर बांधलं म्हणून कुणी हिंदूंचा नेता होत नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचा टोला. अजूनही संघ भाजपवरती नाराज असल्याची चर्चा. नागपुरात एका महिलेला पायावरती डोकं ठेवून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार. पोलिसांकडनं 7 जणांना अटक. नमस्कार. प्राईम टाईममध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. सध्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेमध्ये खडसे महाजन हे दोघे जण आपापसात भिडले. विधान परिषदेत या दोघांमध्ये जबरदस्त खडाजंगी रंगली. वाळू माफियांविरोधात कारवाई का नाही या मुद्द्यावरनं खरं तर चर्चेला सुरुवात झाली आणि याच मुद्द्याला जो खरं तर एक सामाजिक प्रश्न होता तो वैयक्तिक पातळीवरती घसरला. खडसे तुमच्या मुलाचं काय झालं असा थेट सवाल महाजनांनी उपस्थित केला. तर खडसेंची नार्को टेस्ट करा असा खळबळजनक दावा सुद्धा गिरीश महाजनांनी सभागृहात केला. या दोघांमधलं वैर किंवा या दोघांमधला राजकीय वाद हा सर्वश्रुत आहे आणि त्याची एक झलक आज विधान परिषदेतही दिसली. हा राजकीय वाद वैयक्तिक पातळीपर्यंत जाऊन पोहोचला. मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं. सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते. जळगाव जिल्ह्यात तिकडे काहीतरी चाललंय. तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये? इथे सड्रे नावाचा एक PI त्यांनी स्वतः आत्महत्या केली. कुणामुळे केली? कोण खंडणी मागत होतं त्यावेळेला? हे नाव समोर आले ना. त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारे त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं. त्याच्यामुळे ते नाव ज्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली. कोणी केलंय? कोणाचा उपक्रम होता सगळा रेतीचा? आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे? पण इथे तिकडे हे धंदे करायचे निचुरे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं? नियमात बसतं? सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. सगळी दप्तरी नोंद आहे. कोण करतं इथे? कोण दलाल्या करतं रेतीच्या? कोण टकाच्या टका उलट्या करतं? कोणाच्या टका चालतात? आणि कोण धंदे करतं? तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का उत्तर द्यायचं? रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे? अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित. कोण धंदा करता रेतीचा? तिथे सद्रे नावाचा PI बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून त्याने आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली त्यांनी. काय आत्महत्या केली? नाही मला बोला तुम्ही तुमचं बोलले ना रेतीचं कापसाचं मला सांगता ना तुम्ही. उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना. काय धंदे केले यांनी? बांगड्या काय बांगड्या? आता झालं तोंड काढा एवढं. आता काय राहिलं बांगड्या? भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे देऊन करायचे नाशिकला जाऊन? वाळू माफियांच्या प्रकारांच्या घडता आहेत. प्रकरण कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं. सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्या का सरकारने?
वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला? अरे वा, अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही? ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही? विरोधी पक्ष रुजू केलं ना, तुम्ही एवढा म्हणून सांगताय, रेतीच्या बद्दल तुम्ही बोलताय. माझ्याकडे बघून बोला. माझं काय मत आहे? वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सदरे नावाच्या पियाने आत्महत्या केली, सुसाईड केली. कुणामुळे केली? कोण? तुम्हाला चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा. मला असं वाटतं करायच्या किती खोटं बोलायचं. हा, चाललं काय बरोबर चाललंय. हा, तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना, अजून काय ते छाटे टाकून नुसतं बडबड करायची. हा, कोणामुळे? अहो, चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? सभागृह मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा. तर हा जबरदस्त वाद विधान परिषदेमध्ये रंगला, महाजनांमध्ये आणि खडसेंमध्ये. पुढची बातमी पाहूया. बातमी वाल्मिक कराड संदर्भातली. वाल्मिक कराड गेल्या 4 दिवसांपासून नागपुरातल्या फार्म हाऊसवरती असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेत केला. मी त्या फार्म हाऊसचा पत्ताही सांगू शकतो, पण त्याला पोलीस काही अटक करू शकत नाही, तसा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केलाय. तर अंबादास दानवे यांच्या आरोपांमुळे जबरदस्त खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे, आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होत आहेत. अनेक घटना आहे. आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली. साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो, सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय. माझ्याकडे माहिती आहे, नागपूर मधल्या एका फार्म हाऊस ते आहे 4-5 दिवसापासून, पूर्ण माहिती आहे माझ्याकडे. मग तो पत्ता तुम्ही पोलिसांना का नाही दिला? म्हणजे यावं ना पोलिसांनी विचारायला, मला मी सांगतो. पोलीस अरेस्ट करतील तुम्हाला वाटतं? मला विचारायला आले पोलीस तर सांगेल. कुठे जरी तो असला लपून बसलेला तरी महाराष्ट्रातले पोलिसांनी जी पथकं आम्ही तयार केलेली आहेत ती 100% लवकरात लवकर त्या आरोपीला पकडतील, एवढं निश्चित. पण अंबादास दानवे यांनी थेट पत्ता सांगितलं की नाही, नागपूरमधल्या एका पत्ता फार्म सांगितला. हाऊसवरती ते पत्ता सांगितला नाही. आता तुम्ही कसं, आम्ही दोघं वगाने बाहेर भेटलो, ते निघाले होते, मी थोडंसं बाहेर जात होतो. पण जर असं काही पत्ता कोणाकडे असेल आणि त्यांनी जर तो पोलिसांच्याकडे दिला, सरकारकडे दिला, विधानसभेच्या सभागृहामध्ये दिला, त्याच्या मागावरती आमचे पोलीस आहेत. लवकरच कुठलाही आरोपी या प्रकरणातला मोकळा सोडला जाणार नाही, त्याला शोधून काढलं जाईल. विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही, पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं किंवा नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठं आहे, तर तेही पोलिसांनी काम केलं असतं, त्यांना अटक केली असती. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी अधिवेशनामध्ये विरोधकांनी चांगलाच आवाज लावून धरला. या प्रकरणावरनं ज्यांच्यावरती आरोप होतात ते वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्याचे आरोप विरोधक करतात. मात्र गेले 2 दिवस धनंजय मुंडे सभागृहातच न आल्यामुळे विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं. अखेर 2 दिवसांनी धनंजय मुंडे समोर आले. 2 दिवसांनी मुंडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं, तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे शेवटी पोलीस तपासणारच आहे, पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे. आता त्यांनी ही केस पण सीआयडीकडे दिलेली आहे. या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध, पाणी का पाणी निघणार आहे. या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. पुढची बातमी कल्याण संदर्भातली. कल्याण मराठी